भयभीतीचं वातावरण निर्माण झालं, ओबीसी समूहामध्ये भीतीचं वातावरण झालं आणि म्हणून बाळासाहेब मैदानामध्ये आले. बाळासाहेब कालही सांगत होते लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आजही सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसी मधून नाही तर स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ओबीसीचं स्वतंत्र ताट असलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेतृत्व आहे, ते कुठल्या जातीच्या विरोधामध्ये नाहीये. ते म्हणतात त्यांनाही आरक्षण द्या, ओबीसीना आरक्षण द्या आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे. ते वाचवण्यासाठी त्यावेळी ज्यांनी आरक्षण दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण वाचवणारे बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर कायम आपल्या सोबत आहेत. मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली तेव्हापासून तर आतापर्यंत आणि उद्यापर्यंत राजकारणाचं काय व्हायचं ते होईल, मतं मिळतील की नाही मिळायचं, पण गरीब समूहाच्या बरोबर राहिलं पाहिजे ही भूमिका खमकेपणाने बाळासाहेबांनी घेतली. एकही राजकीय पुढारी बोलायला तयार नाहीये. पण या निमित्ताने एकच सांगतोय की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण हे सुरक्षित राहिलं पाहिजे. गरीब मराठ्याला आरक्षण द्यायचं असेल तर काय पद्धतीने द्यायचं. मराठा समाजाने आतापर्यंत त्यांच्या नेत्यांना सत्तेमध्ये पाठवलं, आरक्षण मिळालं नाही, आज बोलत नाही. मराठा समाजाला एकदा फक्त बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल. या वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करा, द्या बाळासाहेबांचे आमदार निवडून, हा आरक्षणाचा तिढा संपून जाईल. मराठ्यांच्या नेत्याला जे सरंजाम मराठे आहेत, जे प्रस्थापित मराठा आहेत, जे कारखानदार मराठा आहेत, त्यांना गरीब मराठ्याच्या आरक्षणाचं देणं घेणं नाही. त्यांना तो आरक्षणाचा विषय कायम तेवत ठेवायचा आहे. बाळासाहेब हे त्याच्यावरती रामबाण उत्तर आहे, कारण आरक्षण देणाऱ्याचे नातू आणि कायदे पंडित आहे, घटनेचा परिपूर्ण अभ्यास बाळासाहेबांना आहे आणि म्हणून